आणि आता आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात। इराणवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान आता समोर आलंय। सत्ता परिवर्तन शब्द राजकीयदृष्ट्या योग्य वाटत नसला तरी इराणची सध्याची स्थिती सरकारला इराणला महान बनवण्यात सक्षम नसेल तर सत्ता परिवर्तनाला काय हरकत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। ट्रम्प यांनी या विधानातून स्पष्ट संदेश दिलाय। इराणच्या सरकारवर हा थेट हल्ला मानला जातोय आणि त्यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता आहे। इराणच्या अणुऊर्जा केंद्रावरील हल्ल्यानंतर इराणचा सर्वोच्च नेता खोमेनी यांनी अमेरिकेला एक मोठा इशारा दिलाय। खेळ अजून संपलेला नाहीये असा इशारा खोमेनी यांचे सल्लागार अली शामखानी यांनी दिलाय। हल्ल्यानंतरही आमच्याकडे संसाधनं आहेत असं त्यांनी म्हटलंय। इराणकडे समृद्ध युरेनियम आणि स्थानीय विशेषज्ञता आणि राजकीय इच्छाशक्ती असल्याचं सांगत त्यांनी प्रत्युत्तराचा इशारा दिलाय। इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा केली। इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मसूद पेजेशकियान यांनी चर्चा केली। इस्रायलकडून करण्यात येत असलेले परमाणु हल्ले आम्ही सहन करू शकत नाही असं यावेळी पेजेशकियान यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत फोनवर बोलताना स्पष्ट केलं। तर अमेरिकेला सडेतोड उत्तर मिळायला हवं असं पेजेशकियान यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत चर्चा केली। परमाणु केंद्रांवरील हल्ले सहन करू शकत नाही असं पेजेशकियान यांनी त्यांच्या फोनवर त्यांच्याशी संवाद साधताना म्हटलेलं आहे।